सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन वर्ग व चांदण्याप्रमाणे चमकणारे माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोज शनिवारला आपल्या महाविद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण इथे जमले आहोत. खरं तर त्या नसत्या तर मी आणि माझ्यासारखी कित्येक मुली आजही चूल आणि मूल धरून बसले असते. ते म्हणतात ना, जो माणूस इतिहास घडवतो तो इतिहास कधी विसरू शकत नाही, आणि जो माणूस इतिहास विसरतो तो इतिहास कधी घडवू शकत नाही, तो इतिहास कधी घडवू शकत नाही. हा एक इतिहास आहे. ज्या काळी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला तो काळ म्हणजे 250 वर्षापूर्वीचा काळ होता. त्या काळी समाजाची रचना विषमतेवर आधारित होती. स्त्रियांची स्थिती दुय्यम होती. स्त्री शिक्षणापासून वंचित होती. शिक्षणाचे अधिकार हे फक्त समाजातील काही पांढऱ्यापेक्षा समाजापुरता मर्यादित होता, आणि अनेक अशा चालीरीती होत्या. त्यात अस्पृश्यता, सतीची चाल, केशवपणा, हुंडा पद्धत, जळकुमार विवाह अशा अनेक प्रत्येकाने स्त्री भरडली जात होती. स्त्रियांना कोणतेच अधिकार नव्हते. सती जाणे म्हणजे काय हो सांगा? सती जाणे म्हणजे काय? सती जाणे म्हणजे एखाद्या पतीच्या मृत्यूनंतर पतीच्या जडत्या चितेवर पत्नीने स्वतः शरीर झोकून दिले. बघा, नुसती कल्पना करा, अंगावर काठी येतील अशी दयनीय अवस्था स्त्रियांची होती. तुम्ही कुठे पुस्तकात वाचले बरं का? एखाद्या पत्नीच्या निधनानंतर पती स्वतः गेलाय? नाही ना. अशी दयनीय अवस्था स्त्रियांची होती. स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती. स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती. म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री, अमर आहे सावित्री. मित्रहो, अशा थोर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. विचार करा, जीवनाचा तो वय ज्या वयात मुलींचे भातकुलीचे खेळ खेळण्याचे, लंगडी खेळण्याचे, शिक्षणाचे, आईबाबाचा प्रेम प्राप्त करून घेण्याचे असते, तो वय म्हणजे 1840 मध्ये वयाच्या अवघ्या 90 वर्षी सावित्रीबाई फुले यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी करण्यात आला. सावित्रीबाई तेव्हा निरक्षर होत्या. ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचे आणि स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कठीण कार्य ज्योतिबा व सावित्रीबाईंनी केले. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले द्वार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढून शिक्षणाची मूर्त मिटवली. त्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंना मान मिळाला. त्या जेव्हा शाळेमध्ये मुलींना शिकवायला जात असत तेव्हा लोक त्यांच्यावर दगड, चिखल, शेण फेकत असत. कदाचित त्यांच्या मागचा हा कारण म्हणजे फक्त इतकाच की सावित्रीबाई आज तरी मागे हटतील, सावित्रीबाई आज तरी थांबतील. पण सावित्रीबाईंनी कधीच मागाहार घेतला नाही. सावित्रीबाईंनी नेहमी शिक्षणासाठी संघर्ष केला, आणि कदाचित त्याचमुळे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीत आहेत. उपेक्षितांच्या जीवनात त्यांनी चैतन्य निर्माण केले. बालविवाह, केशवपणा, सती अशा क्रूर प्रथांना त्यांनी विरोधही केला. 52 कशी सुभद्रा, रत्नाकर असे काव्यसंग्रह लिहून समाजात जनजागृती करण्याचे त्यांनी कठीण कार्य केले. सावित्रीबाईंनी अशा या थोर सावित्रीबाई यांची प्लेगच्या रोगामुळे प्लेगच्या साथीमुळे त्यांनी 10 मार्च 1897 रोजी अखेरचा श्वास घेतला. अशा या ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी मी कोटी कोटी नमन करते, आणि आखरीच्या शायरीने मी या भाषणात थांबवते. झेलून या अंगावरती शेणा मातीची घाण, दिले विद्येचे ज्ञान, दिले विद्येचे ज्ञान, लेखी कराया सज्ञान. जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद. बहुत बढ़िया. ठेवले सर.